श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदावलेकर. प्रवचने 2 मार्च. मनुष्याने प्रपंचात कसे वागावे. खरोखर जगात माझे हित अगर अहित करणारा जर कोणी असेल तर तो माझा मीच. मी करता ही भावना ठेवली की फळ भोगण्याची इच्छा राहते. मनुष्याला वाटत असते की आपल्याला दुःख होऊ नये, आजारपण येऊ नये, पण तरीसुद्धा आजारपण आणि दुःख तो टाळू शकत नाही. म्हणजे मी करता ही जी आपली भावना असते ती खोटी ठरते. मालकी नसताना घराची मालकी गाजवण्याचा आपण प्रयत्न करत असतो. याला काय म्हणावे. तेव्हा म्हणजे प्रापंचिकात आणि संतांमध्ये हाच फरक आहे की संत करते पण रामाकडे देतात आणि प्रापंचिक ते आपल्याकडे घेतात. राम करता म्हणावे की सुख कल्याण सर्व काही आलेच, त्याच्याकडे सर्व सोपवा आणि आनंदात राहा, त्यातच खरे हित आहे. गोड खायला देऊ नका असे डॉक्टरांनी बजावून सांगितले असतानाही रोग्याला त्याच्या इच्छेप्रमाणे गोड पदार्थ खाऊ घालाल तर आपण त्याचे अहितच करतो. तसे विषयाच्या लालसाने विषयाला बळी पडून आपले अहित आपण करून घेत असतो. आजारी माणसाला ती गोष्ट कराव्या लागतात. 1. कुपथ्य टाळावे लागते, 2. पथ्य सांभाळावे लागते आणि 3. औषध घ्यावे लागते. तसेच भवरोग्यालाही 3 गोष्टी कराव्या लागतात. 1. दुसंगत, अनाचार, मिथ्या भाषण, द्वेष, मत्सर वगैरे अवगुणांचा त्याग करावा लागतो. 2. सत्संगती धरावी लागते, सद्ग्रंथांचं वाचन करावं लागतं, सत्विचार ऐकावे लागतात आणि सदाचार असावा लागतो. आणि 3. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नामस्मरण करणे, हेच औषध सेवन होय. साधन हे वयावर अवलंबून नाही. मी केव्हा जाणार हे माहीत नाही, तेव्हा वयाने मी मोठा लहान म्हटले पाहिजे. आपण जिभेला नामाचा लळा लावून घ्यायला पाहिजे. पहिल्याने विसरेल, पण सवयीने आपोआप आठवेल आणि मग भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव होईल. साधनात थोडी बळजबरी पाहिजे. नियम थोडा असावा पण तो प्राणापलीकडेही सांभाळावा. नियम जास्त केला तर तो चुकवता कसा येईल याचा मार्ग मन शोधायला लागते. नाम घेणे हेच भगवंताकडे चालणे होय. साधनेत पुढे आलेले आपण मागे जात नाही ना याकडेही लक्ष दिले पाहिजे. नामाबद्दलची तळमळ कमी व्हायला बाहेरच्या कितीतरी गोष्टी कारण आहेत. रोजचा प्रपंच आहे, व्यवहार आहे, मागच्या आठवणी आहेत, पुढची काळजी आहे. अशात आपले नामस्मरण हट्टाने चालू ठेवले पाहिजे. नामात गोडी उत्पन्न व्हायला नामच घेतले पाहिजे. देवाला अत्यंत प्रिय जर काही असेल ते म्हणजे त्याचे नाम. ते घेतल्याने तो आपलासा होईल. देव तुम्हाला खात्रीने भेटेल. जसे पाणी गोठल्यावर बर्फ होते तसे नाम घेतल्याने श्रद्धा घट्ट होते. श्रद्धेमुळे देवाला तुम्हाला भेटावेच लागेल. त्रिवेणीचा संगम जर कोणता असेल तर तो म्हणजे देव, भक्त आणि नाम. जिथे देव असेल तिथे भक्त आणि नाम असते आणि जिथे भक्त असतो तिथे नाम आणि देव असतोच. तुम्ही भगवंताच्या प्रेमाने अगदी भरून जा. आपापसात प्रेम वाढवा. श्रीराम.